सुरुवात करील. लेदर क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेटवर ज्यांचं प्रभुत्व राहिलंय, एकदा जोरदार टाळ्या उद्या. गणपती बाप्पा. फुल टॉस, वेग भरपूर पाहायला मिळाला. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. इट्स अ बीमर कॉल. वेट्स ऑफ व्हाईट कमरेच्या वर आणि जरूर अगदी पहिल्या चेंडूवरती तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेतली जाईल. स्क्वेअर लेग पंच बंटी म्हात्रे यांचा इशारा. इट्स अ नो बॉल. परंतु DRS तुमच्याकडे एक असेल. जर का सक्सेस राहिला तर तुम्हाला पुढे आणखीन एक DRS मिळेल. परंतु आता जर का DRS तुमचा सक्सेस राहिला नाही तर मात्र तुमच्याकडे DRS नसणार आहे. ऑनफिल्ड पंचांचा निर्णय यस त्या ठिकाणी नो बॉल घोषित केलेला आहे. DRS आय थिंक घेतला नव्हता असं आपण म्हणूया कदाचित. पहिल्या चेंडूवरती नो बॉलचा इशारा आलाय आणि पहिल्या चेंडूवरती 1+1 अशा एकूण 2 रन्स जरूर पाहायला मिळतील. स्वतःचा आणि संघाचा अकाउंट या ठिकाणी ओपन केलाय. आयुष कोहली ऑन स्ट्राईकला असेल. योगेश कोहली ही जोडी मात्र मैदानात आपण पाहतोय. खोदून काढलाय. समोरला होता त्याला लॉफ केलंय. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चेंडू मात्र चाललाय सीमा पार. चौकार. चार धावांच्या मदतीने धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल. पहिले षटक सुरू असताना 6 धावा. खराब सुरुवात पाहायला मिळाली. नशीब नाईक यांच्याकडून पहिला चेंडू बीमर कॉल. बीमर वरती आलेल्या 2 रन्स आपण पाहिल्या आणि तदनंतर अगदी खोलात यॉर्करचा प्रयत्न चुकला असं आपण म्हणूया. आणि मग समोरच्या दिशेला व्हीसेप मध्ये डाऊन द ग्राउंड फलंदाज योगेश कोहलीचा क्लास आणि चेंडू सीमा पार. चौकार. आज प्रचंड प्रेक्षक आलेत. दादरचे पाठीराखे त्याच बरोबरीने दिगोटे संघाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचे पाठीराखे मैदानाच्या अवतीभोवती आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल. खराब चेंडू आहे. खराब सुरुवात आहे. फार कमी वेळा अशा प्रकारचं चित्र आपल्याला पाहायला मिळतो. सेकंड बीमर आणि या ठिकाणी आता गोलंदाजाला मात्र थांबवावं लागेल. कदाचित हे पहिल्यांदा घडतोय कविराज. पहिला चेंडू बीमर आणि तदनंतर तिसरा चेंडू देखील बीमर म्हणावा लागेल. फक्त एक चेंडू झाला आणि या एका चेंडूवरती रन्स खर्च केल्यात एकूण नशीब नाईकने 7. फार कमी वेळा हे चित्र आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्राईक गोलंदाज आणि त्याला आता थांबावं लागेल. टेनिस बॉल क्रिकेट इंटरनॅशनल क्रिकेट्स मध्ये जे नियम आहेत, एक बीमर तुम्हाला अलाउड असेल परंतु सेकंड बीमर जर का आला तर मात्र गोलंदाजाला थांबावं लागतं. आणि तेच चित्र शॉर्ट टीम मीटिंग त्या ठिकाणी स्वप्नील जॉईन झाला. एनडी भाई, अतुल ठाकूर असेल, डॉक्टर आशीर्वाद, चला आता नवीन गोलंदाज हे षटक जरूर कंप्लीट करेल. तत्पूर्वी फ्री हिटचा चेंडू असेल. 7 धावा स्कोर कार्ड वरती आहेत आणि गोलंदाज पाहायला मिळेल रितेश वारी ॲज अ कॅप्टन या मॅच मध्ये दादर टीम कडून त्याला आपण पाहतोय. आणि हे षटक आता मात्र त्याला कंप्लीट करावे लागेल. खराब सुरुवात दादर टीम कडून पाहायला मिळाली. थोडं वॉर्मअप कमी होतं असं पण म्हणूया. परंतु हे षटक पॉवर प्लेचं षटक आहे जिकडे या षटकासाठी फक्त 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. रितेश वारीचा चेंडू लॉफ करत असताना फ्री हिटचा चेंडू आहे.
हवे जरूर आहे सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल घाई करावी लागेल. सिंगलला कंप्लीट केले डबल मध्ये. रन्स आल्या 2 धावेने. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 9 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट्स. 9 धावा स्कोर कार्ड वरती. जरूर आपण पाहताय आज कॉम्बॉक्स मध्ये रॉकस्टार प्रवीणजी गायकर यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. त्याच बरोबरीने आज ज्यांचा वाढदिवस आहे द व्हॉइस ऑफ रायगड रोशन पाटील यांचा देखील आवाज तुम्हाला ऐकायला मिळतोय. पहिलं षटक, महत्वाचं षटक, पॉवर प्लेचं हे षटक आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये बीमर्स पाहायला मिळत आहेत. चांगला चेंडू आहे, खोलात टाकला, यॉर्करचा वापर, ब्रह्मास्त्र या ठिकाणी जरूर वापरलाय. रितेश वारीवरती असलेली जिम्मेदारी, जबाबदारी आज मात्र आपल्याला पाहायला जरूर मिळतोय. षटकातील चेंडूंचा जर का आपण विचार केला तर 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि या 3 चेंडूंवरती बॅटिंग करत असताना टीम दिघोडे संघासाठी रन्स आल्यात एकूण 9. चांगला फटका आहे, समोरला क्षेत्ररक्षक होता त्याच्या मस्तकाला दस्तक ठोकत चेंडू मात्र चालला आउट ऑफ द पार्क. षटकार. सिक्सर पाहिला आणि धावसंख्या मात्र फ्लाय होत असताना स्कोर कार्ड वरती 15 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट्स. पहिलं षटक सुरू आहे आणि अगदी पहिल्याच ओव्हर मध्ये तोडफोड फलंदाजी. चौकार षटकार जरूर पाहायला मिळाला. 2 बीमर, काही सिंगल्स. याही वेळेस बैठक, एक घुटना जमिनीला जरूर टेकला. बॅट बॉलचं कनेक्शन नाहीये. वेगवान चेंडू पाहायला मिळाला. इट्स अ डॉट बॉल. निर्धाव चेंडू आला. खरं तर अशाच प्रकारच्या चेंडूंची आवश्यकता असेल दादर टीमला, परंतु पॉवर प्लेच्या षटकांमध्ये अधिक रन्स बनवण्याचा प्रयत्न जरूर करेल दिघोडे टीम. हाफ ट्रॅकर, पूलचा फटका, काऊ कॉर्नर क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक नाहीये. 1 बाउन्स, चेंडू मात्र चालला इन टू द डिफेन्स. 4 रन्स. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. अगदी नाट्यमय षटक पाहायला मिळालं. पहिला चेंडू बीमर, त्या चेंडूवरती आलेली एक सिंगल, मग चौकार, मग आणखीन एक बीमर. गोलंदाज नशीब नाईकला थांबावं लागलं. तदनंतर ते षटक कंप्लीट करण्यासाठी कॅप्टन रितेश वारी याच्यावरती जिम्मेदारी. अर्थातच तदनंतर दुहेरी फटका, डॉट, सिक्सर, आणखीन एक डॉट बॉल, परंतु एंड इज वेल असं म्हणावं लागेल. अंतिम चेंडूवरती फलंदाज योगेश कोहलीचा क्लास आणि शेवट गोड केलं चौकाराने. एकूण धावसंख्या पहिलं षटक समाप्त होत असताना 19 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. उभरता गोलंदाज जाणता राजा दादर टीम साठी प्रसाद पाटील या गोलंदाजावरती भरोसा अर्थातच दाखवला दादर टीमने. महत्वाची स्पर्धा, 1 लाख रुपये पारितोषिक असणारी स्पर्धा आपण पाहतोय. मालिका वीर प्लेयर ऑफ द टुर्नामेंट साठी होंडा शाईनची ही बाईक. उद्या या बाईक वरती कविराज कोण बसेल हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं राहील. अनेक खेळाडू की त्यांचं आपण आवर्जून नाव घेऊया. सुशांत देखील या रेस मध्ये असेल. मागच्या 3 दिवसांमध्ये अप्रतिम खेळ राहिला. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू फुल टॉस होता, खराब चेंडू, परंतु या खराब चेंडूवरती फक्त एक सिंगल आलाय. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, निश्चित टायमिंग जुळलं नाहीये. डीप मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झाला. सेकंड ओव्हर साठी 3 खेळाडू सीमारेषा लगत प्रोटेक्शन करत असताना वाईडिश लॉंग ऑफला अभिजित पाटील. तदनंतर वाईडिश लॉंग मध्ये एक खेळाडू, एक डीप मिड विकेटला 38 सर्कल मध्ये एक पॉइंट, फ्लाइंग स्लीप, लेग गली, स्क्वेअर लेग मध्ये एक कव्हरला.
आणि एक खेळाडू जरूर आपण पाहतोय मिड ऑफला. गोलंदाज, एसटी रक्षक असे एकूण 11 खेळाडू या मैदानाच्या आतमध्ये. वन जर्सी, वन ड्रीम, वन टीम. खरं तर असंच काहीसं म्हणावं लागेल आज. हाफ ट्रॅकर, पूलचा फटका उडवला बॉलला. फाईन लेग क्षेत्र खाली आहे. क्षेत्ररक्षक नाहीये. एक टप्पा घेत चेंडू चाललाय प्रेक्षकांच्या भेटी सीमा पार. तोडफोड फलंदाजी, चौकार. पण चौकार आल्यानंतर स्वप्नील गेला गोलंदाजाजवळ. तदनंतर अभिजित दादा, मग नशीब नाईक. काही टिप्स, काही सल्ले देत असताना गोलंदाज प्रसाद पाटीलला धावसंख्या एकूण 24 धावा स्कोर कार्ड वरती. हा देखील समोर होता. स्विंग अँड मिस, वेगवान चेंडू होता. अप्रतिम कमबॅक म्हणावं लागेल. पहिल्या चेंडूवरती सिंगल, मग चौकार आणि तदनंतर आलेला डॉट बॉल. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकांमध्ये रन्स अपेक्षित आहेत दिगोडे टीमला. आणि तशा प्रकारची फलंदाजी आणि तो माइंडसेट मैदानाच्या आतमध्ये आपण दोन्ही फलंदाजांकडून पाहतोय. एका बाजूने आयुष कोहली तर दुसऱ्या बाजूने योगेश कोहली. बॅटची एज, खराब क्षेत्ररक्षण, चुकीला माफी नाहीये क्रिकेटमध्ये. स्वप्नील धावतोय, चेंडू मात्र चाललाय लॉंग स्टॉपला. नॉन स्टॉप सीमा पार, चौकार. अप्रतिम प्रयत्न पाहायला मिळाले. स्लिप मधून स्वप्नील जरूर चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करत होता, परंतु चौकार आला आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 28. 28 रन्स विदाउट लॉस. 28 धावा स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळत आहेत. डेडिकेशन आपल्या टीमसाठी. इच अँड एव्हरी सिंगल रन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट हे ठाऊक आहे स्वप्नील पाटीलला. आणि काही धावा वाचवण्यासाठी स्वप्नीलचे ते प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आज संपूर्ण दादर टीम ताकदीनिशी उतरले असंच काहीच आपण म्हणूया. त्यांचे पाठीराखे, त्यांचा सपोर्टिंग स्टाफ, त्यांचे चाहते मैदानाच्या अवतीभोवती त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आज उपस्थित आहेत. नेक्स्ट बॉल, बॉलिंग ट्रॅक वरती प्रसाद पाटील. बॅटची एज, स्ट्रेट हिट जरूर पाहायला मिळाला, परंतु खेळाडू सुरक्षित आहे क्रीज मध्ये की नाहीये हे देखील आपण पाहूया. परंतु असं म्हणावं लागेल की एक सिंगल रन्स या ठिकाणी जरूर मिळेल. नेक्स्ट मॅच आपण विनर अगेन्स्ट विनर, परंतु पहिल्या फेरीतील तिसरी लढत आपण पाहणार आहोत. हिंदवी 11 साईला फाईट करेल स्वरांश आणि प्रीत 11 गोठेगर बी ऑन द वे आहेत. एक तास आधी खरं तर त्यांचा आपण वेलकम करूया. एक तास अगोदर या ठिकाणी त्यांची उपस्थिती आपण पाहतोय. आणि तदनंतर जितवाई जितेच्या अगेन्स्ट वेशीदेव 11 मुरबी. इट्स अ बिग फाईट. हाफ ट्रॅकर, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, पकडलाय झेल. इट्स अ फर्स्ट विकेट डाऊन. धक्का पहिला. बॅटिंग करत असताना टीम दिगोडेला फलंदाज आयुष कोहली. बॅक टू द पॅव्हलियन. बिग विकेट डाऊन. सलामवीर फलंदाज आयुष कोहलीला बाद करण्यात यश आलं दादर टीमला. पहिला धक्का धावसंख्या 29 या अंकावरती बसलाय बॅटिंग करत असताना दिगोडे टीमला. नेक्स्ट बॅट्समन इन ॲट नंबर 3 वन डाऊन साठी क्रिश कोहली. क्रिश कोहलीला तिसऱ्या क्रमांकावरती आपण पाहतोय. चला पाणी घेऊन जा प्लीज. आयोजकांना आमची विनंती असेल स्वप्नीलला पाणी घेऊन जायचं आहे. तमाम प्रेक्षक वर्ग वाट पाहत होता. न्यू सीझन मध्ये वन टीम केव्हा पाहायला मिळेल आणि
तो आजचा दिवस असं आपण म्हणूया. कविराज आज वन जर्सी मध्ये गतवर्षी चॅम्पियन टीम, तीच जर्सी, तोच नाव आणि तोच दबदबा क्रिकेटवरती. दादर संघ या ठिकाणी एक स्वप्न घेऊन मैदानाच्या आतमध्ये आज उतरला. पहिल्या षटकामध्ये रन जरूर आपण पाहिल्या 19. सेकंड ओव्हरचा जर का आपण विचार केला तर एक विकेट शेवटच्या चेंडूवरती प्रसाद पाटीलला आणि त्या षटकामध्ये रन्स खर्च झाल्या एकूण 10. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 29 धावा स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. नेक्स्ट ओव्हर साठी गोलंदाज रितेश वारी. विनंती असेल दादर टीमला आपण अधिकचा वेळ घेऊ नका प्लीज. आज सकाळी देखील थोडा उशीर झाला कविराज आणि वाईल्ड कार्ड एंट्री आपण दिगोटे टीमला दिले, त्यामुळे त्यांची देखील प्रतीक्षा करावी लागली आयोजकांना. भरपूर प्रेक्षक आलेत. साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट 3 ऑफिशियली कॅमेरा ऑपरेटर ही संपूर्ण स्पर्धा आज कव्हर करत असताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत. तमाम प्रेक्षक वर्ग मोस्ट वेलकम. खरं तर आज भरपूर प्रेक्षक आलेत. नो एंट्रीचा बॅनर ऑलरेडी आपण लावलाय गेटच्या समोर. पार्किंग एरिया संपूर्ण फुल पॅक आहे. संपूर्ण स्टेडियम आज पूर्ण प्रेक्षकाने अगदी भरून फुललेला आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज रितेश वारी. क्षेत्ररक्षण एकदा आपण पाहूया. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी डीप एक्स्ट्रा कव्हरला एक ऑन साइडला जर का आपण विचार केला तर फाईन लेग डीप मिड विकेटला पाहायला मिळतोय. चांगला चेंडू आहे समोरला. वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक नाहीये. जागा खाली होती. गॅप मध्ये चेंडूला पुश केलाय. चेंडू मात्र चाललाय सीमा पार. चौकार. स्वॅग में करेंगे सबका स्वागत. पहिल्या चेंडूवरती रितेश वारीच्या अगेन्स्ट चौकार. फलंदाज योगेश कोहलीचा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून येत आहेत. बादल म्हात्रे डाऊन द बॉल. बिग विकेट डाऊन. धक्का दुसरा. टीम शशिकांत स्पोर्ट्स दिगोडेला फलंदाज योगेश कोहली बॅक टू द डगआउट. सेकंड विकेट डाऊन. दुसरा धक्का. बॅटिंग करत असताना शशिकांत स्पोर्ट्स दिगोडे टीमला न्यू बॅट्समन मिडल ऑर्डर बॅट्समन इन ॲट नंबर 4 अनिकेत कोहली मैदानाच्या आतमध्ये. दिगोडे म्हटलं की छोट्या आणि मोठ्याची जोडी. खरं तर फार बिझी शेड्यूल या दोन्ही खेळाडूंचा राहिलाय आणि त्यांच्या अनुपस्थितीमध्ये दिगोडे टीमला आज आपण पाहतोय. समोर जाणता राजा दादर. 2 षटक आणि 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 33 रन स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. चांगला चेंडू आहे. परफेक्ट यॉर्कर. अप्रतिम गोलंदाजी. व्हेरिएशन पूर्ण गोलंदाजी. विविधता खरं तर आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक शॉर्ट पिच चेंडू खराब चेंडू म्हणावा लागेल. जर का मोठ्या फटक्यांपासून दूर राहायचं असेल वाईड यॉर्कर एखादा स्लोवर अशा प्रकारची गोलंदाजी होणं अपेक्षित असतं आणि तीच गोलंदाजी आज रितेश वारीची. चांगला आहे. खोला टाकला. पायावरती आदलला. लेग बिफोर ऑफ द विकेट. विकेट नंबर 3 गोस डाऊन. धक्का तिसरा. क्रिश कोहली बॅक टू द पॅव्हलियन.
थँक्यू. 34 या धावसंख्येवरती तिसरा गडी गमावलाय शशिकांत स्पोर्ट्स दिगोडे टीमने. 5व्या क्रमांकावरती दीपेश जोशी वेल फिनिशर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातोय. संकट मोचक टीमचा तारणहार मैदानाच्या आतमध्ये. त्याच्या सोबत नॉन स्ट्राईकला अनिकेत कोहली हा खेळाडू जरूर आपण पाहतोय. तिसरं षटक सुरू आहे. रितेश वारीचा हा चेंडू लॉफ केला. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहे तिकडे परंतु त्याच्या मस्तकाला दस्तक ठोकत चेंडू मात्र चाललाय आउट ऑफ दी पार्क. षटकार. सहाशेच्या स्ट्राईक रेटने सुरुवात केलाय. डगआउट मधून सेट होऊन आला दीपेश जोशी. संकट मोचक तारणहार दिगोडे टीमचा मैदानाच्या आतमध्ये. हाफ ट्रॅकर पुलचा फटका. बॉल बॅक कॅच अँड बॉलचा चान्स. होय पकडलाय. सिक्सर नंतर केलंय कमबॅक रितेश वारीने. आपल्या टीमसाठी आणखीन एक महत्वपूर्ण विकेट घेत असताना फलंदाज दीपेश जोशीला पाठवलाय मैदानाच्या बाहेर. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील 40. सन्माननीय संकेत पाटील रामवाडी नुकताच संपन्न झालेली पेण नगरपालिका निवडणुकीमध्ये नगरसेवक पदाचे उमेदवार अर्थातच त्यांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहिले. थँक्यू सो मच. आपण या स्पर्धेला आपण या स्पर्धेला भेट देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकानंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 40 रन स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील. ऑफिशियली ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये टीम मीटिंग दादर टीमची आपण त्या ठिकाणी जरूर पाहायला मिळेल. ग्रामदेवतेचं स्मरण करत असताना संपूर्ण 11 खेळाडू आणि त्याच बरोबरीने येणाऱ्या 2 षटकांमध्ये काय प्लॅनिंग असेल, कोणत्या प्रकारची रणनीती असेल. नवीन फलंदाज रसिक कोहली आणि त्याच्या सोबत अनिकेत कोहली अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर पाहतोय. पुढच्या षटकासाठी गोलंदाज सत्यम पाटील. या टीम मध्ये अनेक उभरते खेळाडू अपकमिंग यंगस्टार तुम्हाला जरूर पाहायला मिळत आहेत. भरपूर अनुभवी खेळाडू देखील आहेत. अर्थातच अभिजित पाटील असेल, स्वप्नील असेल, बादल असेल, एनडी भाई असेल, अतुल ठाकूर असेल. बऱ्याच स्पर्धांचा अनुभव. त्याच बरोबरीने जर का आपण विचार केला तर प्रसाद असेल, सत्यम पाटील सारखे उभरते खेळाडू तुम्हाला टीम मध्ये पाहायला मिळत आहेत. त्याच बरोबरीने भाई असेल, कुणाल असेल, अपकमिंग यंगस्टार ज्या खेळाडूंवरती दादर टीमने भरपूर भरोसा दाखवलाय. आणि पहा हे सर्व खेळाडू यंगस्टार्स तुम्हाला डीप मध्ये पाहायला मिळत आहेत. सीमा रेषेलगत प्रोटेक्शन करत असताना या खेळाडूंना तुम्ही जरूर पाहताय. चांगला चेंडू आहे, खोला टाकलाय. आज यॉर्कर भरपूर पाहायला मिळत आहेत दादर टीम कडून. कदाचित नेट्स मध्ये देखील अशाच प्रकारची प्रॅक्टिस त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतोय. नशीब नाईक खरं तर स्ट्राईक गोलंदाज, परंतु नशीब नाईक ने फक्त आजच्या दिवसामध्ये 3 चेंडू फेकलेत आणि त्यातील 2 चेंडू हे बीमर राहिलेत. त्यामुळे या संपूर्ण मॅच मध्ये त्याला मात्र गोलंदाजी करता येणार नाहीये. लॉफ केले समोरला. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू मात्र चाललाय सीमा पार. षटकार. सहा धावेने धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. 47 धावा स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळत आहेत. कविराज मागचा जर का आपण स्ट्रोक्स पाहिला तर वेगाच्या अगेन्स्ट टेक्निक. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. सरावाने तुम्ही परिपूर्ण व्हाल आणि त्याच बरोबरीने तुमच्याकडे टेक्निक कशा प्रकारची आहे, तो टायमिंग तुमच्याकडे आहे का. आणि मागच्या चेंडूवरती तसंच काही पाहायला मिळालं. चांगला चेंडू आहे. याही वेळेस षटकार खाल्ल्यानंतर काय कमबॅक केलंय यॉर्कर.
आज कदाचित अशा प्रकारचीच गोलंदाजी पाहिली असेल या संपूर्ण गोलंदाजांनी. एसएस टेस्ट सुरू आहे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये आणि तिकडे देखील अशा प्रकारची गोलंदाजी आणि आज काय जबरदस्त व्हेरिएशन पूर्ण गोलंदाजी दादर टीम कडून आपल्याला पाहायला मिळतोय. पाट ऑफ विकेट आणि पाट ऑफ विकेट वरती कमालीची गोलंदाजी. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक नाहीये, बीट केलंय, एक टप्पा घेत चेंडू चाललाय सरळ सीमा पार, चौकार. अर्धशतक कंप्लीट झालंय स्कोर कार्ड वरती. 51 रन स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. कविराज गोलंदाजी चांगले होते, परंतु जर का आपण अनालिस्ट जर का आपण केलं तर पहिल्या षटकामध्ये देखील डबल फिगर 19, मग पुढच्या षटकामध्ये 10 आणि तिसऱ्या षटकामध्ये 11 आणि ह्याही ओव्हरचा जर का आपण विचार केला तर 11 रन्स आल्यात. 1 डिजिट मध्ये कोणत्याही गोलंदाजाने रन्स खर्च केल्या नाही आहेत. आर्या एंटरप्राइजेसचे ओनर सूरज पाटील यांची उपस्थिती अतिथी मंचकावरती आपण पाहतोय. त्याच बरोबरीने आमचे गोल्डन मॅन ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मालिका वीरसाठी बाईक स्पॉन्सर्स केली गेलेली आहे. आदरणीय सुनील पाटील सुंटी दादांची उपस्थिती, अनेक मान्यवर आमचे आयोजक आणि त्याच बरोबरीने आमचे लाडके प्रेक्षकांची उपस्थिती VIP डाईस वरती जरूर आपण पाहतोय. फुलटो असा स्टँड अँड डिस्पॅच, फुल टोल वसूल केला. कसा सोडेल फलंदाज, आक्रमक फटकेबाजी, षटकार. गोलंदाजांचा कर्दन काल म्हणून या विकेटला ओळखलं जातोय. निल्सन फिगर 111 रन्स देखील आपण पाहिल्यात. आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न, ब्लाइंड स्ट्रोक पाहायला मिळाला. अलोंग द कार्पेट डीप मधून क्षेत्ररक्षक आला वेगाने, चेंडूला फील्ड करेल तत्पूर्वी रन्स मिळेल. एक सिंगल. षटक संपलंय चौथं. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि या 4 षटकांमध्ये बॅटिंग करत असताना टीम शशिकांत स्पोर्ट्स दिगोडे टीमची धाव संख्या 58 ला 4. मोठी धाव संख्या चेस करावी लागेल प्रवीण सर. पाटा विकेट आहे, गोलंदाजांना थारा नाही आहे विकेट वरती, भरपूर रोल केलाय आणि अशा विकेट वरती 4 ओव्हर मध्ये 58 रन्स. वेल फिनिश करेल का दिगोडे टीम, की दादर संघाला रोखण्यात यश येईल दिगोडे टीमला. अधिकचा वेळ घेऊ नका आपण प्लीज, विनंती असेल. ऑलरेडी आपण थोड्या उशिराने आहोत आजच्या दिवसात. 58 रन्स, 58 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट्स अशी धाव संख्या आपण स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. भैरवीचं षटक, अंतिम षटक, स्लॉग ओव्हर, डेट ओव्हर स्पेशालिस्ट गोलंदाज भाई पाटील, अपकमिंग यंगस्टार ज्यांचा आपण आवर्जून उल्लेख करतोय. या मॅच मध्ये भरोसा दाखवला. अनेक अनुभवी खेळाडू, त्याच बरोबरीने उभरते खेळाडू दादर टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 1 जर्सी, 1 ड्रीम, 1 टीम आज या ऐतिहासिक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दादर संघ भरपूर पाठीराखे आज या ठिकाणी उपस्थित राहिलेत. साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून अनेक व्ह्यूअर्स सामना पाहतायत. आज ए पूल आहे त्यामुळे फुल पॅक स्टेडियम कविराज आज आपल्याला पाहायला मिळतोय. आयोजकांनी घेतलेली मेहनत, गतवर्षी देखील या स्पर्धेची भरपूर चर्चा राहिली आहे. याही वर्षी नाविन्यपूर्ण असं आपलं आयोजन, मैत्री चषक 2025 आमचे लाडके आयोजक रोड लाईन्स ग्रुप आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. पहिल्या सत्रातील 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. डॅशिंग लुक मध्ये संदेश घरत, भरपूर मेहनत खरं तर या स्पर्धेसाठी ज्यांची राहिलंय. अंतिम षटक, अंतिम षटकातील हा पहिला चेंडू, चांगला फटका, स्वीट टायमिंग, होय कनेक्शन ऑफ प्रतिम आहे. क्षेत्ररक्षक होता जरूर, परंतु त्याला मात्र प्रेक्षक म्हणून बनवलंय. फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय. रसिक कोहलीच्या बॅट मधून धमाका, षटकार. प्रवीण सर, दिगोडे म्हटलं ना की नावात दम आहे आणि आज
साजेशी पूर्ण फलंदाजी, जी अपेक्षा होती संपूर्ण दिघोडेच्या पाठीराख्यांना, तीच फटकेबाजी, तो क्लास आणि ते क्रिकेट, स्टँडर्ड क्रिकेट म्हणूया आपण, दिघोडे टीम कडून पाहायला मिळतोय. काही चुका जरूर दादर टीम कडून आपण पाहतोय, परंतु कमबॅक करावा लागेल. नेक्स्ट बॉल समोरला आहे, फ्लिक करायचं होतं, स्लिप कडे चेंडू चाललाय, जरूर स्ट्रेट हिट हवा होता. लेग बायच्या स्वरूपाने सिंगल रन स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत 65, लॉस ऑफ 4 विकेट्स, 65 रन्स. मोठी धावसंख्या चेस करावी लागेल सेकंड इनिंग मध्ये. पाटा विकेट वरती आपण जरूर पाहतोय. चांगली फलंदाजी बॅटिंग करत असताना शशिकांत स्पोर्ट्स दिघोड एक टीम कडून ऑन स्ट्राईकला अनिकेत कोहली, लॉफ केलाय, फटका हवेत फसलाय, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, पकडलाय झेल, आणखीन एक विकेट डाऊन. फलंदाज जाईल माघारी. अनिकेत बॅक टू द पॅव्हलियन. स्मिथ कोहली नवीन फलंदाज. अंतिम षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 65 रन स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. 70च्या पलीकडे दिघोडे टीम जाईल का, की त्यांना रोखण्यात यश येईल दादर टीमला. एंड इज वेल. चला शेवट गोड कोण करेल. उजव्या हाताचा फलंदाज स्मिथ कोहली ऑन स्ट्राईक, त्याच्या सोबत रशिक कोहली. रशिकने काय जबरदस्त बॅटिंग केलंय. 3 षटकार 1 चौकार त्याच्या बॅट मधून आपण पाहतोय. 7 चेंडूंमध्ये 23 रनची बहादार केली. समोरला चेंडू आहे, अपील जरूर पाहायला मिळाला. लेग बॅकच्या स्वरूपाने सिंगल रन जरूर मिळेल. बॅटिंग करत असताना दिघोडे टीमला 1 नी धावसंख्या पुढे जाईल. डबल 6, 66 रन स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. अंतिम 2 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय. या ओव्हरचा जरी आपण विचार केला तरी कविराज या षटकामध्ये देखील 9 रन्स आल्यात. क्षमा असावी 8 रन्स या षटकामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंतिम 2 चेंडू बाकी आहेत. फुल टॉस मिस केलाय. चला अपेक्षेच्या नजरेतून पाहत असताना फलंदाज पंचांकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि बॅटिंग करणाऱ्या टीमने आता DRS ची माग केलेली आहे की पंचांनी नो बॉल दिलाय का. यस, बॅटिंग करणाऱ्या टीमने या ठिकाणी DRS ची माग केली आहे. वेट्स ऑफ फाईट, कमरेच्या वर चेंडू आहे का. चला हनुमानजी नाईक देखील तेच आम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतायत. कदाचित पाहूया आपण. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चला न्यायालयात हे प्रकरण होतं आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. इट्स अ डॉट बॉल. निर्धाव चेंडू पाहायला जरूर मिळाला. अंतिम चेंडू, टार्गेट सेट करणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. गोलंदाज भाई पाटील समोरला लॉफ केलाय, उडवलाय. शेवट गोड करत असताना फलंदाज रशिक कोहलीचा धमाका. लास्ट बॉल वरती ब्लास्ट पाहायला मिळाला. षटकाराने इनिंग समाप्त करत असताना टीम दिघोडेसाठी महत्वपूर्ण खेळी साकारत असताना फलंदाज रशिक कोहलीचा धमाका, षटकार आणि या 6 धावेने धावसंख्या स्कोर कार्ड वरती 72, लॉस ऑफ 5 विकेट्स. आता विजयासाठी जाणता राजा दादरला करायचे आहेत. 5 षटक 30 चेंडूंमध्ये 73 रनचे टार्गेट कंप्लीट होईल का. आवाजात करूया आपण बदल आणि ऐकूया आवाज. खर तर ज्यांचा आज वाढदिवस आहे, मी रोशन पाटील सरांना या ठिकाणी कॉम्बॉक्स मध्ये आमंत्रित करतोय.
समवेत रॉकस्टार प्रवीण गायकर हे देखील जॉईन झालेत. 73चं टार्गेट उभं केलंय पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना दिघोडे संघाने. वाईल्ड कार्ड एंट्री या टीमला मिळाली आणि हा संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाला. बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये आयुष कोहलीला फारसा इम्पॅक्ट टाकता आलं नव्हतं, तो बाद झाला. परंतु 29 धावांची स्फोटक इनिंग योगेश कोहलीच्या माध्यमातून पाहिली, ज्यामध्ये 5 चौकार 1 षटकार त्याच्या इनिंगमध्ये पाहिले. आणि त्यानंतर शेवटला रसिक कोहली, क्या बात आहे, रसिकने 4 षटकार 1 चौकारच्या मदतीने 29 धावा केल्या आपल्या टीमसाठी. दोन्ही खेळाडूंचं योगदान भरपूर चांगलं राहिलं होतं. 2 सलामीवीर आता मैदानाकडे जातील. आपण सध्या पाहत आहोत खरं तर पेण तालुक्यातील मानाची, सन्मानाची, अभिमानाची स्पर्धा म्हटलं की सातत्याने प्रत्येकाच्या मुखावरती एकच नाव, रोड लाईन जोहे ग्रुप आयोजित स्वर्गीय नवनाथ घरत स्मृती मैत्री चषक 2025 मैत्रीचं प्रतीक म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. सर्व आमचा तरुण युवक वर्ग एकत्र येऊन त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलं जातं. आणि आज या स्पर्धेमधला ए पोल 4था दिवस, प्रचंड गर्दी प्रेक्षकांचे तुम्ही मैदानाच्या अवतीभोवती पाहताय. आणि या स्पर्धेचा आनंद घेणारे सर्व रसिक प्रेक्षक, त्या सर्वांचं पुन्हा एकदा या आयोजकांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. चला सामना चालू करायचा. दादर टीमला विनंती राहील, पहिली सलामीवीर जोडी आपण मैदानाकडे लगेच पाठवा. 73चा लक्षाचा पाठलाग करायचा आहे. जवळजवळ 14 पूर्णांक आपण जर पाहिलं त्या ठिकाणी 60 ची सरासरी राखावी लागेल या धावांचा पाठलाग करताना. आणि सुरुवातीपासून आक्रमण करणं तितकंच गरजेचं राहील. आमचा कॉम्बॉक्स साईप्रीत लाईव्हचे कॅमेरामन, त्यांचंही विशेष कौतुक. आमचे स्कोरर शुभम आणि कविश सध्या लंचसाठी गेलेले आहेत. आणि आमचे टेक्निकल ऑपरेटर देखील आहेत त्या ठिकाणी. चंदू या स्पर्धेमध्ये खूप चांगलं योगदान देताना आपण त्यांना सध्या पाहत आहे. तुम्हाला कोणत्याही इव्हेंटला उत्तम फोटोग्राफी किंबहुना LED स्क्रीन हवी असेल तर आमचे मित्र चंदू यांच्याशी जरूर संपर्क साधा. साईप्रीत फोटोग्राफीशी आपण संपर्क साधू शकताय. प्री वेडिंग शूटिंग असेल, त्यानंतर बेबी शॉवर असेल, त्यानंतर आपण पाहिलं एंगेजमेंट कार्यक्रम असेल, अनेक अशा इव्हेंटला जर तुम्हाला उत्तम तुमच्या लग्नाच्या अल्बम्स असतील किंबहुना तुमच्या कार्यक्रमाच्या गोड आठवणी कॅमेरामध्ये कैद करायचे असतील तर आवर्जून साईप्रीत लाईव्हला आपण संपर्क साधा. तर रोशन स्पर्धेचा आनंद घेत असताना आपण पाहू शकाल राबेवरून सुधीरबाई, रेंचो, सचिन, जयेश, लुलू, विश्वास, हेमंतबाई, चंदन वासले, किंग मेकर यांचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. प्रवीण नावं वाचल्यानंतर टेन्शन आला, किती मोठा ग्रुप आहे. चला त्यांचं एक स्वागत आपण करूया. या स्पर्धेचा आनंद घेतात. मैदानाकडे चालले डॉक्टर अभिजित आणि त्यांच्या बरोबरीने स्वतः बादल मात्रे. वादळ मैदानामध्ये बादल नावाचं येईल का हे पाहावं लागेल. हा खेळाडू नेहमी तर आपण पाहिल्या उत्तुंग इनिंगसाठी, मोठ्या इनिंगसाठी ओळखला जातो. मला आजही आठवत आहे, सरपंच ट्रॉफी पागोड्याच्या मैदानाची स्पर्धा झाली होती. त्या नाईट स्पर्धेमध्ये बादलने काय खेळ दाखवला होता. आणि एका बाजूला आपण पाहिलं नेहमी संघ अडचणीमध्ये असला की डॉक्टर अभिजित. कोविड कालखंडामध्ये डॉक्टर अभिजित यांचं खरं तर विशेष मी मनापासून कौतुक करेल. मनुष्यरूपी देव माणूस म्हणजे डॉक्टर, वैद्य, ज्याला आपण शुद्ध मराठीमध्ये म्हणतो वैद्य. आणि ते काम चांगल्या रीतीने पार पाडलं डॉक्टर अभिजित यांनी. समाजाची सेवा त्याने केली. असे एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि चांगले खेळाडू सलामीला मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण त्यांना पाहता. त्यांच्या बरोबरने बादल बॉलिंग मार्कवरती आयुष कोहली आलाय. खरं तर आपण पाहता या पहिल्या षटकामध्ये टीमचा प्रमुख खेळाडू. बॅटिंगमध्ये फारसं इम्पॅक्ट टाकता आलेलं नाही आहे, परंतु यावेळेला बॉलिंगमध्ये जर का त्याने चांगली कामगिरी करून दिली सुरुवातीला तर हा सामना तितकाच रोमहर्षक होताना पाहायला मिळेल. लेट्स प्ले. डावाला सुरुवात झाली. पहिलं षटक फार एंड मात्र षटकाला सुरुवात होईल. आयुष कोहली बॉलिंग मार्कवरती आहेत. पहिलं षटक राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल खोलात टाकलाय, अक्षरशः खोदून काढला मिड ऑनला. यॉर्करचा प्रयत्न आहे. आयुष कोहलीची वैशिष्ट्य आपण जर पाहिली बॉलिंगमधील तर तो कटर चांगल्या पद्धतीने टाकतो आणि तोही वेगाने टाकतो. वेग प्लस कटर. विश्वजित ठाकूर मोठ्या ज्या गावातून पुढे आला दिघोडे, त्याच गावाचा खरं तर आणखीन एक सुपरस्टार यंगस्टार मैदानामध्ये आयुष कोहली बॉलिंग मार्कवरती आलाय. वेगाचे खरं तर हे गोलंदाज आहेत. पुन्हा एकदा वेगवान आहे. प्रॉपर टाईम करता आलेला नाहीये, परंतु हलकीशी हातली गाडा घेतली. बॉल शॉर्ट स्क्वेअर लेगच्या अगदी जवळ घरंगत असताना एक सिंगल कंप्लीट केली डॉक्टर अभिजित आणि त्यांच्या बरोबरीने बादल मात्रे या फलंदाजाने.
पॉवर प्लेमध्ये आता बादल स्ट्राईक एंडला आलाय. बादलच्या इनिंग आम्ही पाहिल्या नगरपालिकेच्या ग्राउंडवरती. एकदा मेगा फायनलचा सामना होता, आय थिंक अर्नाळा संघ होता वसई परिसरातील. त्या संघाच्या अगेन्स्ट त्याने 2 ओव्हरमध्ये काय बॅटिंग करून दाखवली होती. असा हा बादल रायगड प्रीमियर लीगमध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये त्याची निवड होते. आणि असा हा खेळाडू आता स्ट्रायकिंग एंडला आलाय. रन मशीन, पॉवर हिटर असं म्हणून त्याला संबोधतात दादर संघाचा हा खेळाडू आता स्ट्रायकिंग एंडला. डाऊन द ग्राउंड, क्या बात आहे. मिडॉनच्या डोक्यावरून हा गतिमान फटका. स्वागत केलं आयुष्य. बादल मात्र या फलंदाजाने आपल्या स्टायलिश फटक्याने चौकार. बघा काय फटका सजवला होता. ओव्हर पिच असं वाटलं मिडॉनला त्या ठिकाणी बॉल कॅरी केला जाईल, कारण जमिनीला समांतर हा स्ट्रोक होता. इनफिल्डला क्लिअर करत असताना बॉटम हँड चांगला वापरला बादलने. नेक्स्ट बॉल ते सर्रार. लगेच प्रत्युत्तर. याच गोष्टीची मी चर्चा केली. आयुष वेगाने बॉल कटर टाकतो, वेग देखील होता आणि बॉलला थोडंसं स्विंग केलं. हलकीशी कडा घेत बॉल विकेट किपरच्या हातामध्ये भिसावला. बिग विकेट. बादल मात्रे बॅक टू द डगआउट. कोळी ज्याने प्रत्येकी 29 धावांचं योगदान दिलं होतं आणि त्याला प्रत्युत्तर आता कोणता फलंदाज येईल. बादल बाजला झटपट 5 धावा स्कोर कार्डवरती आहेत. आयुष कोळीला मात्र पहिला विकेट मिळाला. लल्ला वारी मैदानाच्या आतमध्ये आला. गतवर्षी नाईट स्पर्धेमध्ये खरं तर हा खेळाडू बाईकचा मानकर राहिला. पेण नगरपालिकेच्या क्रीडांगणाची स्पर्धा संपन्न झाली आणि यावेळेला मात्र हा खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये आलाय 3ऱ्या क्रमांकावरती. पुन्हा एकदा यॉर्कर. बॅक टू द बॉलर. क्या बात आहे. फलंदाजांना रूम क्रिएट करून देत नाहीयेत गोलंदाज. अप्रतिम. ब्लॉक कॉलला बॉल टाकणं तितकं सोपं नाहीये आणि अशा बॉलला जर तुमच्याकडे टेक्निक असेल, स्किल असेल, तुम्ही जर का कॉपी बुक स्टाईलने बॉलला ड्राईव्ह करत असाल, स्क्वेअर कट करत असाल, स्क्वेअर ड्राईव्ह करत असाल तर धावा करता येतील. आणि वारंवार जर का मोठे फटके घेण्याचा प्रयत्न कराल तर मात्र हवी होईल गोलंदाज. पहिल्या षटकामध्ये आयुष कोळी छा गए. क्या बात आहे. पहिलं षटक राहिलं दिगोडे संघाच्या नावावरती. या षटकामध्ये धावा खर्च केल्या फक्त 5. महत्वाचा विकेट बादलचा मिळाला टीम दिगोडेला. 5-1 अशी ही धावसंख्या. पाहताय प्रीत कला केंद्राचे सर्वेसर्वा या विभागातील गोल्डन मॅन सुनील पाटील सबसे कातिल ज्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पर्धेला 2 व्हीलर बाईक मिळाली. खरं तर प्रवीण एक काळ त्यांनीही गाजवलाय. 5 धावा जर कोणते फलंदाज काढतील त्यामधलं नाव ते आहे. धावण्यामध्ये त्यांचा कोण हात पकडू शकत नाही. जे बसलेले खेळाडू संदेश गरज आहेत, प्रवीण दादा असतील, त्यांच्याबरोबरने खरं तर आपण पाहता स्वतः सुनील पाटील, आमचे गोपीनाथ दादा मोकल, आमचे दुसरे खरं तर दादा त्या ठिकाणी बसलेले. हे सर्वजण त्यांनी काल गाजवलाय जो हे संघासाठी. फुलटॉस बॉल. फटका चालला बॅकवर्ड क्षेत्राकडे मागे. पंचांच्या दिशेने आशाभूत नजरेने पाहतायत. खरं तर खेळाडू फक्त सिंगल रन या ठिकाणी मिळेल. एकच धाव. पूर्वी मैदानं नव्हती, शेतामध्ये खेळलं जायचं क्रिकेट, पण इथे बघा काय घडतंय. रिव्ह्यू असेल, तुम्ही रिव्ह्यूचा वापर योग्य वेळी करू शकता. जर का रिव्ह्यू गमावला तर तुम्हाला पुन्हा रिव्ह्यू मिळणार नाहीये. त्यामुळे आता सूचना राहील प्रत्येक टीमला. खरं तर या परिसरासाठी गोट्याने हे सांगितलं सुशांतने, हे क्रीडांगण आमच्यासाठी नंदनवन आहे. या मैदानावरती अनेक स्पर्धा होतात. आमच्या खेळाडूंना मात्र चांगलं प्लॅटफॉर्म या क्रीडांगणाने उपलब्ध करून दिलंय. कारण पूर्वी या परिसरामध्ये खाडी परिसर, शेतामध्ये खेळलं जायचं, त्यामुळे अडचणी यायच्या वाटेला. पण आता चांगला
सराव या मैदानामुळे मिळतो या खेळाडूंना. 1 धाव आली, 6 धावा धाव फलकावरती. रवी मात्रे त्यांचं हे कमबॅक. क्रिश कोळी बॉलिंग ट्रॅकवर, गुडघा टेकत फॉलिंग शिपचा प्रयत्न आहे डाऊन द लेग. त्या ठिकाणी पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. थोडंसं इम्प्रोव्हायझेशन दाखवताना आपण पाहिला खरं तर लल्ला वारी, पण तो बॉल इतक्या वेगाने आला, सरळ निघून गेला विकेट किपरच्या दिशेने. त्या ठिकाणी आपण पाहिला डावी यष्टी सोडून व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून पाहायला मिळाला. निर्धाव नाही आहे तर रन एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळेल. धावसंख्येमध्ये बदल, टोटल धावा धाव फलकावरती 1 गडी बाद 7 धावा. 7 लॉस ऑफ 1 विकेट. प्रचंड वेगाने गोलंदाजी होतोय क्रिश कोळी यांच्या माध्यमातून. फुल टॉस मिड विकेटला, प्रॉपर कनेक्शन नाहीये आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, जमिनीला समांतर. इट्स अ फ्लायटी अँड मायटी षटकार. फेअर डिलिव्हरी, अगदी योग्य कॉल आहे. त्या पुन्हा एकदा तुम्ही रिव्हर्स जाऊन बघू शकताय. दूध का दूध और पाणी का पाणी. खरं तर थोडासा डाऊटफुल होता, पण तो निर्णय थोडासा फिल्डिंग टीमच्या फेवरमध्ये जातोय. हा बॉल खाली राहिलाय, डिपिंग फुल टॉस आणि त्याच्यामध्ये षटकार पाहायला मिळाला. 6 धावा आल्या. कॅल्क्युलेशन बदललं, आता 22 बॉलमध्ये 60 धावा. 22-60 क्रिशवरती आक्रमण. पुन्हा एकदा गुडघा टेकला, फक्त दिशा दिली वेगाच्या अगेन्स्ट टेक्निक. पायात टाकला बॉल, त्याला मात्र लेग ग्लान्स करत असताना फाईन लेगला. हा फाईन चौकार. मध्ये भरीव कामगिरी या संघाची झाली होती आणि मुरबीची स्पर्धा कोण विसरेल रोशन, की याच संघाने म्हणजेच आपल्या जाणताराच्या दादर संघानं टेंबिवली संघाला देखील टक्कर दिली होती. फक्त 11 धावा 3 षटकामध्ये काढून दिल्या होत्या टेंबिवली संघाला. खर तर मागच्या 2 वर्षामध्ये दादर संघाने जी केलेली कामगिरी पाहिली ती खऱ्या अर्थानं आपण पाहिलं दिवसेंदिवस उंच एकदा वेगळ्या स्तरावरती गेली. स्टँडर्ड लेवलचं वाढलं या संघाचं. कारण या परिसरामध्ये मोजके संघ आहेत ज्यामध्ये मी कळवे आणि त्यांच्यापर्यंत दादर संघाचा आवर्जून उल्लेख करेल, जो नेहमी मोठ्या स्पर्धेमध्ये सहभागी होत असतो अमरापूर विभागातून. हे 2 संघ आपण नेहमी पाहिले आणि या संघामध्ये आता हे बॅटल लेन बॉल आहे, तेच सरार, कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. हँड अँड आय कॉर्डिनेशन नाहीये.
लाईनमध्ये नव्हते बॉलच्या, त्यामुळे डॉट बॉल पाहायला मिळाला. चांगल्या लाईनमध्ये बॉल टाकला. मागचे काही बॉल डाव्या एसटीवरती टाकले, त्याच्यावरती रन आल्या. एक षटकार पाहिला फुल टॉसवरती आणि त्यानंतर चौकार देखील पाहिला. त्यामुळे आता इथे लाईनमध्ये कमबॅक केलंय क्रिश कोळी या गोलंदाजाने. चांगलं कमबॅक. धावसंख्या स्थिरावलेली आपण पाहता 17. 1.4 चेंडूच्या समाप्तीनंतर 17. वन्स अगेन बघा, कदाचित संधी निर्माण झाली. असं विकेट किपरने ज्या पद्धतीने प्रयत्न केले, एफर्ट्स लावले होते, अप्रतिम, ट्रिमेंडस एफर्ट्स ज्याला म्हणावे लागतील. जर का बॉल आला 7 मध्ये तर जोरदार अपील देखील पाहायला मिळाली असती, कारण त्यांना थोडी शंका होती, डाऊट होता. हा बॉल बॅटला लागून त्यांच्या पायावरती आलाय आणि अशा वेळेला मात्र त्यांनी चांगले एफर्ट्स लावताना त्यांना आपण पाहिलं. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. आता क्रिसचं कमबॅक या ठिकाणी होताना आपण पाहता. सलग 2 डॉट बॉल. प्रेशर आता लल्लावारी रितेशवरती. वन्स अगेन याही वेळेला बॉल खोलात टाकलाय. बाडन पाठच्या मधून बॉल चालला मागे, शॉट्स फाईन लेगला आणि इथे मात्र 22च्या स्वरूपात सिंगल रन मिळाली. ओव्हर कंप्लीट. या ओव्हरमध्ये हे कमबॅक केलं क्रिसने. धावसंख्या धावफलकावरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 18 धावा. गेलाय एक वेगळा मेसेज घेऊन जाईल, कारण त्यालाही माहिती आहे सामन्याचं महत्त्व किती आहे. कारण आता इथून मोमेंटम दादर संघाकडे या ओव्हरमध्ये आलं नाहीये, तर मात्र अंतिम 2 ओव्हरमध्ये धावांचा पाठलाग करताना अवघड होईल. मला आठवला सामना कधी रामवाडी टीम ज्यांना 73 धावांचा पाठलाग इथे करायचा होता पहिल्या दिवसामध्ये. 2 ओव्हरमध्ये प्रवीण 43 मारल्या, परंतु 3 ओव्हरमध्ये 29 त्यांना काढता आलं नाही आणि तिथून तो रामवाडी सगळं पराभूत झाला पहिल्या दिवसामध्ये. आणि अशीच कामगिरी आता या लढतीमध्ये होईल का? इथून गेअर बदलावा लागेल. रितेश वारीला आक्रमक खेळाडू आहे, स्टायलिश पटक्यांसाठी हा खेळाडू ओळखला जातो. तो मात्र स्ट्रायकिंग एंडवरती आहे. धावा आणि चेंडूमधलं अंतर प्रचंड वाढलंय. 18.33च्या सरासरीने 55 धावा 18 बॉलमध्ये. तर साईगावचे 40+ मास्टर प्रवीणदादा मोकल आणि नागराजी मोकल यांना आम्ही इथे इन्व्हाइट करतो. पण या मंचावरती वन्स अगेन डॉट बॉल. सन्माननीय प्रवीणदादा मोकल आणि नागराजदादा मोकल, खरं तर आई भवानी गावदेवी साई हा संघ तुम्हाला रायगड 40+ प्रीमियर लीगमध्ये पाहायला मिळेल. त्या संघाचे पुरस्कर्ते नागराजदादा मोकल आणि त्यांच्या बरोबरीने 40+ मास्टर प्रवीणजी मोकल यांना विनंती आहे, आपण मंचावरती आपलं स्वागत. डॉट बॉल टाकलाय आता 17 बॉलमध्ये 55 धावा. बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट, लाजवाब, अफलातून टायमिंग. कव्हर पॉइंटला बॉल चाललाय, निघालाय. रितेशही थांबला होता, परंतु बॉलने गाठली सीमा रेषा. इथे मात्र आलाय हा संघर्षमय चौकार. अत्यावश्यक असा हा चौकार होता बॅटिंग करणाऱ्या रितेशसाठी. त्याला कॉन्फिडन्स देणारा हा फटका पाहायला मिळाला. 4 धावा, स्क्वेअर कट, टायमिंग चांगला होता, कटर बॉल होता. थोडासा मधल्या एसटी अगदी बाहेर आले आणि त्यात हा फटका पाहायला मिळाला. ब्लाइंड स्ट्रोक, हलकीशी कडा घेत पुन्हा एकदा विकेट किपर क्रिसच्या हातामध्ये बॉल चाललाय. कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात 1 मोर विकेट डाऊन. खेळाडू उभा झालाय रितेश शिवारी. बॅक टू द डगआउट. आदरणीय प्रवीणदादा मोकल आणि आदरणीय खरं नागराजी मोकल साहेबांचं आगमन. दोन्ही 40+ क्रिकेटर आहेत. साईगावचे सन्माननीय प्रवीणदादा मोकल आणि नागराजी मोकल यांचं सहर्ष स्वागत. आणि भाऊजी आहेत या रवी म्हात्रे यांचे भाऊजी आहेत, तर आपलं मनापासून आम्ही या ठिकाणी स्वागत करतोय. डीजे संघ शहापूर तालुक्यातील हा संघ आपल्याला पाहायला मिळेल आणि एकीकडे हिंदवी 11 साई याच परिसरातील ताकदवर संघ. नेक्स्ट मॅच स्वरांश एंटरप्राइजेस 11 गोटेकर बस अनिशेट तुपे यांनी पुरस्कृत केलेला संघ आणि त्यांना फाईट करेल हिंदवी 11 साई संघाचे कॅप्टन. आपण टॉस करण्यासाठी यावं. आव्हान आता थोडं जड होत चाललं जाणता राजा दादर टीमसाठी, परंतु अजूनही वेळ गेलेली नाहीये. अतुल ठाकूर मैदानाच्या आतमध्ये चालत. वैभव ठाकूर यांचे बंधुराज अतुल ठाकूर इन ॲट नंबर 4.
धावसंख्येचा आपण जर आपण पाहिलं तर एक 2 गडी बाद 22 ही धावसंख्या. यॉर्कर, सटीक यॉर्कर. आयुष कोळी हा खरं तर खेळाडू आपण जर पाहिला, मला आठवते खरं प्रवीण 4 वर्ष अगोदर विठ्ठल रखुमाई मैदान ओवळे 16 वर्षाचा असताना हा खेळाडू, त्याला बेस्ट बॉलर हा पुरस्कार त्या स्पर्धेमध्ये मिळाला होता आणि त्याने सांगितलं होतं माझा आदर्श कोण आहे तर विश्वजित ठाकूर मोठे आहे. त्याच्या तालमीत घडलेला हा खेळाडू आणि काय गोलंदाजी करतोय. रायगड प्रीमियर लीगच्या स्पर्धांमध्ये त्याला आपण ॲज अ आयकॉन, ऑलराऊंडर आयकॉन म्हणून त्याला पाहिलं आणि यावेळेला मात्र संघासाठी जबरदस्त कामगिरी साकारत असताना हा खेळाडू. डॉक्टर अभिजित मात्र हा पुन्हा एकदा तेज तरार, फास्ट अँड फ्युरियस, प्रचंड वेग आयुष कोळीचा पुन्हा एकदा पाहायला मिळाला. डॉमिनेट केला आतापर्यंत दादर टीमला. टीम दिघोडे या संघाने. स्वप्न मोफत असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना किंमत मोजावी लागते. आयुष्यात कोणतीही गोष्ट अवघड नसते, फक्त विचार पॉझिटिव्ह पाहिजे. तुम्हाला आता एक सकारात्मक दृष्टिकोन या मॅचमध्ये दाखवावा लागेल. पॉझिटिव्ह अप्रोचने तुम्हाला या मॅचमध्ये खेळावं लागेल. जिंकायचंच आहे, त्यामुळे इथे तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावीच लागेल. वन्स अगेन लेंथ बॉल, जबरदस्त गोलंदाजी. बॉलिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या खेळाडूसाठी. आयुष कोळी त्याने मात्र 2 स्पेल टाकले. पहिल्या स्पेलमध्ये 5 धावा दिल्या. या षटकामध्ये देखील 5च धावा खर्च केल्या. 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 23 आता येणारे बॉल असतील 12 आणि 50 धावांचं समीकरण दादर टीमसाठी. तर आपण अतिथी सन्मानाकडे वळतोय. नुकताच ज्यांचं आगमन झालं ते खरं तर साईगावचे 40+ मास्टर प्रवीणजी मोकल या गावचे जावई. आपण त्यांना सन्मानित करूया. नागराजचे मोकल आणि प्रवीणदादा मोकल या दोन्ही मान्यवरांचा सन्मान इथे केला जाईल. कालच आम्ही ऑक्शन केलं रायगड 40+ प्रीमियर लीगचा. त्या स्पर्धेमध्ये नागराजजी मोकल हे खरं तर संघ मालक आहेत. आई भवानी माता गावदेवी साई 40+ टीम त्या संघाचे ते पुरस्कर्ते आहेत आणि त्यांचा हा सन्मान या मंचावरती होताना आपण पाहत आहे. पुढील सन्मान असेल प्रवीणदादा मोकल. प्रवीणजी मोकल यांना आपण इथे सन्मानित करूया. भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व साईगावचे नागराजचे मोकल प्रवीणजी मोकल यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे मंचावरती. 12 बॉल 50 प्रवीण सामना आठवला असेल खरं तर आमदार चषक घोट, चैंदग्य मोडवली विपक्ष भिंगारी. शेवटच्या 2 ओव्हरमध्ये आशिष परदेशी नावाचा खेळाडू त्याने तब्बल 54 धावा कुठल्या 2 ओव्हरमध्ये वडवली संघाच्या आगेस. कोण विसरेल तो सामना. त्यामुळे इथेही जर का आपण जर पाहिलं आतुल आक्रमक झाला, अतुलच्या बॅटला जर का सूर गवसला तर याही धावा कमी पडतील इतकी ताकद या खेळाडूकडे आहे. WTCचे आमचे खरं सर्व आमचे मित्र शुभम या स्पर्धेचा आनंद घेतात, त्यांचं देखील मनापासून स्वागत. 12 बॉल 50 धावा हे कॅल्क्युलेशन या मॅचमध्ये. बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज होतो दिघोडे संघाचा योगेश कोळी. कोळी ब्रदर्स मैदानामध्ये सध्या आहेत आणि चांगली कामगिरी राहिली आहे. एक मला आठवतं का हेलिकॉप्टर राजा कोळी, त्यांचाही यावर उल्लेख करते नाही आहेत, परंतु हे यंगस्टर आहेत या संघामध्ये. यंगस्टरने मात्र काय प्रभावित कामगिरी केली आतापर्यंत. 12-50 डू ऑर डाय, करो या मरो, जिंकू किंवा हरू, प्रयत्न आमचे सुरू, प्रयत्न करावे लागतील. लॉफ केला बॉलला, व्ही सेप मध्ये उंची घेतलीये, आक्रमण देखील झालंय. एस इट इज मॅक्सिमम 6 धावा, निर्णायक षटकार. ओव्हर 25 म्हणजे किमान 8 षटकार 2 ओव्हरमध्ये मारावे लागतील. प्रत्येक षटकामध्ये 4 षटकार ठोकायचे आहेत. बॅकफुटला गेले, शफल झाले, जागा बनवली आणि हुक केला, बॉलला पाठवला लॉंग लेगच्या बाहेर. पिक्चर अभी भी बाकी है मेरे दोस्त. खणखणीत षटकार. अपेक्षित चालले होते, पुन्हा आता थांबलेत. त्यांनाही आशा आता उंचावल्यात की हा सामन्यामध्ये कदाचित जांताराजा 11 क्रिकेट संघ दादर कमबॅक करतो की काय. डेफिनेटली कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो मैदानाच्या आतमध्ये अतुल ठाकूर. लगातार 2 षटकार. मी मगाशी म्हटलं 2 ओव्हरमध्ये 50 म्हणजे किमान 12 बॉलमध्ये 8 षटकार, अजून 6 मारायचे. प्रत्येक ओव्हर मागे तुम्हाला 4 षटकार, एक सिंगल चालेल, तेव्हाच धावांचा पाठलाग केला जाऊ शकतो. किंबहुना याच षटकामध्ये 6 आले तर अजून प्रेशर कमी. आणि अतुल तोच प्रयत्न करेल ज्या पद्धतीने योगेशने बॅटिंग केली पहिल्या सत्रामध्ये, त्याला प्रत्युत्तर देणारी इनिंग या ठिकाणी अतुल साकारतोय मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकार आले. आता येणारे 10 बॉल विजयासाठी
38 धावांचं समीकरण. तेच सरार बघा, हा बॉल बॅटला देखील लागलेला नाहीये, त्यामुळे निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. डगआउट मधून मात्र आवाजाला गेला, कुठे गेला, विकेट किपरच्या हातामध्ये गेला बॉल, बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला असता तर 6 धावा आल्या असत्या. आणि आता गरज आहे फटक्यांची या टीमला. अतुलकडे ती क्षमता आहे. डॉक्टर अभिजित आपण त्यांना पाहता, ते देखील तितक्याच ताकदीचे खेळाडू आहेत. आणि एका बाजूला स्वतः स्वप्नील पाटील ताया, तोही आक्रमक खेळाडू डगआउट मध्ये आहे. 9:38 मिस टायमिंग, क्या बात आहे. हा फटका फसलाय, झेलची शक्यता आहे विकेट. हा फटका जर पाहिला पुन्हा रिप्ले मध्ये तर प्रॉपर मिडल झालेला नाहीये, टॉपेज लागला. आणि त्यानंतर आपण जर पाहिला बरोबर शॉर्ट स्क्वेअर लेगला हा झेल टिपला. बिग विकेट अतुल ठाकूर झाला मैदानाच्या बाहेर. आता 8 बॉल 38 धावांचं समीकरण. चाललाय हिरो बनण्याची नामी संधी आहे. कठीण काळात हार मानायची नाहीये, संघर्ष करत राहायचा आहे. आणि इथे मात्र संघर्ष करण्यासाठी स्वप्नील दाखल झाला. चला राकेश मोकल या मंचावरती आपलं स्वागत. साई संघाचा सर्वात अनुभवी खेळाडू, पहिल्यांदा पहिली बाईक जर करणारा परिसरामध्ये कोणत्या खेळाडूने आणली असेल तर तो पहिला खेळाडू आहे राकेश मोकल. त्यामुळे त्याचंही विशेष आपण इथे कौतुक करूया, स्वागत करूया. नेक्स्ट मॅच गोठेगर शहापूरचा संघ आहे. स्वरांश अँड प्रीत 11 गोठेगर एका बाजूला, खरं तर आपण पाहताय साई संघ. तेच सर बॉल बॅक ऑफ द हँड होता, थोडासा वेगाने टाकलाय. आणि इथे देखील निर्धाव चेंडू. सुरुवात या षटकाला अशी झाली, धमाकेदार झाली, क्रॅकिंग षटकार पाहायला मिळाले. आणि त्यानंतर योगेश कोळी यांचं कमबॅक. 29 धावा केल्या पहिल्या इनिंगमध्ये योगेशने, आणि ते एक विकेट त्याच्या खात्यामध्ये गेला. आता शेवटचा बॉल 7ला 38, 7 चेंडूमध्ये 38 धावांचं समीकरण या सामन्यामध्ये आलंय. 7 बॉल 38. याही वेळेला ऑन द राईस डाऊन द ग्राउंड, क्या बात आहे. तिसरा आलाय, अजूनही आता 6 मध्ये बनवायच्यात 32. स्वप्नील तायाने मात्र पुन्हा एकदा आक्रमण केलंय. आता येणारे 6 बॉल विजयासाठी 32 धावांचं समीकरण. टॉस साठी गोठेगर आणि साई संघाचा कॅप्टन घ्या आपण. नागराची मुकल साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस घेणार आहोत. 2 टीम मध्ये हिंदवी 11 साई आणि एका बाजूला स्वरांश आणि प्रीत 11 गोठेगर. आइए गोटेगर टीम, स्वागत आहे. टॉस केला जाईल या करता लढतीमध्ये. आणि इथे आपण पाहता करता आता 6 मध्ये 32 धावा हे समीकरण या सामन्यामध्ये आलं. 6 बॉल 32, मॅच ऑन. अनेक वेळा असे आपण सामने पाहिले. युवराज सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 6 बॉल 6 षटकार मारण्याचा विक्रम केला. हर्षल गिब्स लास्ट ओव्हर. डॉक्टर अभिजितला या मैदानावरती इतिहास घडवावा लागेल. हा सामना जिंकायचा असेल तर मात्र इतिहास घडवणं गरजेचं राहील. त्यामुळे इथे आता प्रयत्न करावे लागतील. पाणी से नहाओगे तो खरं तर असं म्हणतात ना, लिबास बदलोगे, पसीनों से नहाओगे तो इतिहास बनाओगे. इथे मात्र इतिहास बनवणं तितकंच गरजेचं राहील. 4 धावा आल्या. आता येणारे 5 बॉल 28 समीकरण या मॅच मध्ये. 5 बॉल 28. हा सामना कोण जिंकणार याची चर्चा आहे. आत्मविश्वास ज्याच्याकडे आहे, जो मात्र आता या वर्तमान स्थितीमध्ये चांगली कामगिरी करेल, तो संघ राहील विजेता. 5ला 28 म्हणजे पुन्हा एकदा 4 षटकार 1 चौकार चालेल, किंवा 5 षटकारच मारावे लागतील. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आहे त्या ठिकाणी केवल कोळी. यंगस्टर आहे दिगोड्याचे केवल कोळी. बॉलिंग मार्कवरती फुल टॉस मिसक्यूट झालाय, कॅपिटलाइज करता आले नाही हा फटका. तर आता इथे आपण जर पाहिलं अडचणीमध्ये वाढ होईल, कारण दादर संघाला प्रत्येक बॉलवरती षटकार चौकारच हवा होता आणि यावेळेला सिंगल आली. आता 4 बॉल 27 धावा, 4-27 समीकरण या सामन्यामध्ये आलं. स्वप्नील पाटील ताया
मैदानाच्या आतमध्ये आला. सुरुवातीच आयुष्याने धमाकेदार केली. पहिल्या ओव्हरमध्ये 5, दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या तब्बल 13, तिसऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा आयुष्या षटकामध्ये 5 आल्या. जर का आयुष्या 2 ओव्हरमध्ये आणखीन 10-12 धाव वाढल्या असत्या तर मात्र दबाव थोडासा दादर संघाचा कमी झाला असता. 5-27. वन्स अगेन दे घुमाके, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, बॉल झाला हवाई सफर. स्वप्नील तायाचा खणखणीत षटकार. देर आहे दुरुस्त आहे असं म्हणतात. या स्पर्धेचा घेणारे एक आनंद घेणारे खरं तर ऑनलाईन व्ह्युअर्स, त्यांच्याकडून देखील या स्पर्धेला आणि आम्हालाही शुभेच्छा आहेत. त्यांचं सर्वांचं मनापासून मी खरं तर आभार व्यक्त करेन. षटकार ठोकलाय, लेट झालाय, परंतु अजूनही वेळ गेली नाही. बघा, एखाद दुसरा एक्स्ट्रा बॉल जर का इथे मिळाला तर स्वप्नील सोडणार नाहीये. या सामन्यामध्ये कमबॅक करायचं क्रिकेटचं सूत्र आहे. जोपर्यंत शेवटचा बॉल विकेटवरती पडत नाहीये तोपर्यंत कोणता संघ जिंकणार, कोणता संघ पराभूत होणार हे आपण ठरवू शकत नाहीये. प्रेडिक्शन फेल क्रिकेटच्या खेळामध्ये आहे. तुम्ही फक्त अनुमान लावू शकताय, परंतु 100% तसंच होईल असं नाहीये. इथे काही होऊ शकतं. 3 बॉल 21चं समीकरण, 2 बॉल 13 समीकरण आम्ही पाहिलेलं आहे. खरं तर बऱ्याच वेळेला 1 बॉलमध्ये 13 देखील झालेले आहेत. त्यामुळे आता इथे 3 बॉल 21 होतील का? 3 बॉल 21 तर समीकरण बॅकफुटला गेले. गॅपमध्ये फटका आहे, कव्हर्सला खेळलेत, डीपमध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी. एकच धाव. आता मात्र या सामन्यामध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक राहिली आहे. अपेक्षा होते एखादा एक्स्ट्रा बॉल येईल किंवा एखादा नशिबाची मात्र साथ मिळेल, पण नशीब नाहीये. तुम्हाला मात्र तुमच्या मेहनतीवरती देखील लक्ष द्यावं लागेल. तुमचं भाग्य संघाचं चांगलं करण्यासाठी इथे लेट फटका आहे. थोडासा हा पंप जॅक, सेन्सिबल स्ट्रोक, परंतु फिल्डर काय एफर्ट्स लावतात बघा. जीवाची पर्वा करा. आता सामना एकतर्फा झालाय. हाच योगेश कोळीकर तर ज्याने मोरब्याच्या स्पर्धेमध्ये झेल पकडला होता. 2 मिलियन व्ह्यूज त्याला मिळाल्या होत्या. बात आहे योगेश. खरं तर आता असं वाटतं की ॲथलेटिक्स आहे आणि ते मात्र हा डॉट बॉल. हा सामना जिंकलाय या ठिकाणी दिघोडे संघाने. वाईल्ड कार्ड एंट्री या मॅच मध्ये मात्र विनर होतोय दिघोडे संघ. अभिनंदन दिघोडे, हार्ड लक टीम. जाणता राजा.